त्यांच्या प्रती चांगल्या भावना ठेवून लढणारे माणसं खरं तर महादेवरावजी जानकर इथे आहेत. विठ्ठलराव नावाचाच एका इकडे विठ्ठल आहे, दुसरीकडे महादेव आहे. आणि इतकं सगळं असताना सुद्धा प्रचंड मेहनत आमच्या विठ्ठलरावने केली. सगळ्या कार्यकर्त्यांनी, मग स्वाभिमानीचे कार्यकर्ते असू दे, शेतकरी संघटनेचे असू दे, रासपाचे असू दे, सगळ्यांनी जे मेहनत केली त्याच्यातून ही सभा उभी राहिलेली आहे. मी रात्री मला वाटतं आम्ही 2 वाजता आलो आणि झोपलो 6 वाजता निघालो. आता इथं पोहोचलोय. काल रात्रभर प्रवास केला आणि अमरावतीला 8 वाजता, म्हणजे 11 तारखेला 8 वाजता अमरावतीला होतो आणि 12 तारखेला इकडे आलो. असा सातत्यानं आणि इथून रत्नागिरीला आम्हाला जायचं आहे. हा सातत्यानं आम्ही प्रवास करतो आहे आणि हा काही आमच्यासाठी करत नाही आहे. आम्ही तुम्हाला मत मागायला येणार नाही, महादेवरावजी येईल, पण आम्ही काही मताची भानगड करत नाही. आलो तरी आपण पाहतोय का तुम्ही आम्ही कशासाठी एकत्र झालो पाहिजे, का आलो पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. सातत्यानं लोक का कमी येतोय, तर एका इकडे तिकडे बाजूनं आमचे अजितदादा बसलेले आहे, इकडे भरणे मामा बसलेले आहे. दादा और मामा, भांजे और मामा की लड़ाई में बीच में बहुत तकलीफ जाती है लोगों को. मला आत्ता बाजूनं दादानं सांगितलं का कारखाना 2800 रुपये भाव देतं, टनामागं 2800 देतोय. आणि काय कापून म्हणा का सोपून म्हणा, आता 2800 रुपये भाव कृषी मंत्र्याच्याच मतदारसंघात जर भेटत असत तर बाकीच्या मतदारसंघात काय असणार. म्हणजे जिथं साहेब आहे तिथं साहेब आहे. त्या बाजूनं वित्तमंत्री आहे अजितदादा आणि इकडे कृषी मंत्री आहे. आणि इथे आम्ही पाहतोय या वर्षीची एफआरपी 3550 रुपये सरकारनं जाहीर केली, केंद्र सरकारनं. म्हणजे एका टनामागं 3550 रुपये भेटायला पाहिजे आणि आमचा साखर कारखाना 2800 देत असणार आणि मामा काहीच बोलत नसन तर मामीला सांगाव का दादाला सांगाव. भरणे साहेबांना विचारावं लागेल का आता सांगितलं कोणाला पाहिजे. तुम्ही जर कृषी मंत्री असताना तुमच्याच भागात आमच्या शेतकऱ्याला लुटल्या जात असत तर आम्ही पूर्ण राज्याचं नेतृत्व भरणे मामा तुमच्याकडे आहे. आम्ही सत्तेच्या बाहेरचं जरी नेतृत्व करत असाल तरी मुख्य आम्ही पाहिजे कृषी मंत्री म्हणून तुम्ही पालकत्व स्वीकारलं आहे शेतकऱ्याचं. तुम्ही फक्त आता या आम्ही पाहतो या मतदारसंघापुरते मर्यादित नाही आहे. कृषी मंत्री म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं पालकत्व स्वीकारलंय आणि तुमच्याच जर आम्ही पाहतोय बाजूने जर लूट होत असाल तर बोललं पाहिजे. दत्ताभाऊ, हे इकडे विठ्ठलराव बोलत आहे, महादेवराव बोलत आहे. दत्ताभाऊ असताना सुद्धा दत्ता असताना चूप का आहे हे विचारलं पाहिजे दत्ताभाऊला. आज आपण पाहतोय का अजितदादाचा साखा मतदारसंघ बाजूला असताना इकडे ते काय म्हणताय तुमचा मानेची का कोणाची तरी दूध डेअरी आहे सोनाई. मी भाव विचारले 35, 32 आणि 35 रुपये देत आहे. कधी 26 ना 28 न घेतोय, 32 आणि 35 रुपयानं लिटर मागं दूध घेतोय आणि पॉकेटमध्ये टाकल्यावर 60 न विकतोय. एवढा फरक. आणि तुम्ही चूप काय हेच मला समजत नाही. म्हणजे प्रश्न त्या साखर कारखान्यावाल्याचा नाही आहे, प्रश्न त्या दूधवाल्याचा नाही आहे, प्रश्न तुमचा आहे. अरे एखाद्या मजुरानं 50 रुपये जास्त मागितले तर आपण त्याला विनंती करतोय बाबू 25 रुपये जास्त घे. आणि कारखानवाला जर एका टनामागं 1000 रुपयाचा काटा मारत असत आणि दूधवाला 30 रुपयानं कमी भाव देत असणार तर जास्तीत जास्त प्रोसेसचा पर लिटर मागं खर्च 15 रुपये पकडा, 5 रुपये नफा पकडा, तरी दुधाचे भाव 45 ते 48 भेटायला पाहिजे होते. आणि मग यांच्या विरोधात बोलायचंच नाही ठरलंय. जो लुटते त्यालाच मत मारताय तुम्ही. जानकर साहेबांचा कारखाना असता तर निवडून आले असते, पण चुकून त्याचा कारखाना काढला नाही म्हणून तुम्ही त्यांना मत मारत नाही. पण तुम्हाला लुटणारा पाहिजे मग मत मारताय. पश्चिम महाराष्ट्रात हेच पाहतोय. ते तानाजी सावंत 2700 रुपये भाव देतोय आणि म्हटलं तुम्ही मत कोण मारले म्हणे आम्हीच मारले. म्हटलं पैसे कोणाला कमी दिले म्हणे आम्हालाच कमी दिले. मत कोण मारलं? चूप, बोलायला तयार नाही. म्हणजे जो आम्हाला लुटतो त्यालाच मत मारण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात एक चांगली अवस्था आहे. लुटणेवाला भी वही
और चुन के आने वाला भी वही. वाह, बजाव ताली. कसं समजावं तुम्हाला? म्हणजे हे साधं गणित, ज्यानं घरी चोरी केली त्यालाच पावनचार देण्याची व्यवस्था आहे. आमचं घर लुटत आहे आणि आम्हीच तुला पावनचार देतोय. अजितदादाची दादागिरी जाते कुठं? दादा म्हणाव का अधिक काय म्हणाव तुम्हाला? अजितदादा तुम्ही म्हणताय का सोंग कसा करता येत नाही? अरे पैशाचं सोंग करता येत नाही, पण सोंगाचं तुम्ही पटायचं. तुमच्यासारखं सोंग तर महाराष्ट्रात कोणच केलं नाही. सकाळी 7 वाजता उठून तुम्ही शपथविधी घेतली, एवढं सोंग कोणाला जमलं का दादा? कुठे गेली दादागिरी तुमची? मुख्यमंत्र्याच्या या सगळ्यामध्ये वित्त खातं तुम्हाला तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते. 85,000 कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्तीपीठाले. तो सुरजागड आहे ना गडचिरोलीचा, तिथं जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे. तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्यानं मरतोय. तिथे 85,000 कोटी खर्च करताय. दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला? कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही? किती लुटलं ते सांगा आम्हाला. आम्हाला सोंगाच्या गोष्टी सांगताय, लाज वाटायला पाहिजे. सुरजागडच्या सीमे आम्ही पाहिजे तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत आणण्यासाठी तुमच्याजवळ पैसा यायचं. माझा शेतकरी पाय घालून मरताय, तिथं तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसल तर खोडची सोडा. जमत नसेल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका, दादागिरी सरकारमध्ये दाखवा. इथं कृषी मंत्री आहे, त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडताना दिसला पाहिजे. असं पाय आणून शेपूट हलवताना नाही पाहिजे आम्हाला कृषी मंत्री. ते कोकाटे होते, अभडधोबड बोलाचे घरी गेले. हे थोडे बरे बोलतात भरणे मामा, कम से कम चुका नाही करत, पण शेपूट हलवणं बंद कर ना. हा कुठला धंदा आहे? कृषी मंत्री आहे, सबसे ज्यादा भाग तुम्हारी तरफ आहे. सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे. तो कुठल्याही जातीचा असू दे, या साऱ्यांनी सगळ्यांना भांडणं लावले. जे जे शेतकरी आहे आणि ज्या जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडणं लावून टाकले. ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलंय, एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय. त्या एसटी मध्ये आम्ही पाहतोय एससी मध्ये भांडण लावून टाकलं. भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मराले कोणी तयार नाही. आणि आरक्षण महत्वाचं आहे, पण किती जागा निघणार आहे इथून 70 वर्ष? 3 ते 4 लाख जागा. 3 ते 4 लाख. आमची लोकसंख्या चालली 18 कोटीवर आणि जागा निघते 3 ते 4 लाख. म्हणजे एका परिवारामागं 300 ते 400 परिवारामागं एक जण नोकरीवर लागत. किती जण? एक जण. ते आता कंत्राटी भरणं सुरू आहे. तुमच्या आरक्षणाचं अर्ध गायब केलं या झेंड्याआधी. कोणी पिवळा घेणार, कोणी भगवा घेणार, कोणी हिरवा घेणार, कोणी निळा घेईल. तुम्ही आज भांडाले. आपल्यासारखे महामूर्ख कोणीच नाही. जातीसाठी पेटून उठून मरून जाईल, पण शेतकरी म्हणून पेटता येत नाही हे सरकारला समजलं, म्हणून ते आमच्यावर अन्याय करतं. जंगलात हरणाची शिकार करतं भाऊ वाघ. जंगलात हत्याची शिकार वाघ सहसा करत नाही. वो जंगल का व्यापारी है. आणि हरणं म्हणजे तुम्ही आहे, ज्यानं याव त्यानं तोळाव. एक तर माणसाच्या हाती सापडलं तर तोही कापतं आणि वाघाच्या हाती सापडलं तर तोही कापतं. सगळेजण त्याच्यावर भिडतंय. आमची अवस्था अशीच आहे. संख्या हरणाची जास्त आहे. एकत्र झाले तर वाघ फळ असावंय, पण आम्ही ते करत नाही, एकत्र होऊ देत नाही. कारण जातीपाती धर्मात तुम्हाला भांडून ठेवायचं आहे. पैसा नाही असं म्हणताय. आतापासून 40 कोटी रुपये केंद्र सरकारनं 0.01 दिले, म्हणजे व्याजच आकारलं नाही नाणं आल्यावर. ते नाणंवाली कार होती ना, ते घाट्यात आली आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन निधी दिला. 1% व्याजने आकारलं. आम्ही बकऱ्या जरी घेतल्या ना तर 18% फेडावं लागतं. 18%. ते फायनान्सवाले कधी गाडी उचलून नेईन मधात सांगता येत नाही. तुम्हाला लुटाले ठेवलाय. तुम्ही बळीचा बकरा असतं का, ते गावागावात एक बोकड करतं, मोठं वाढवतोय आणि ते देवीसमोर कापतं ना, तसं शेतकऱ्याची अवस्था आहे. पक्ष कुठलाही असू दे, कापल्याशिवाय जमत नाही. आणि कापाले तुम्ही शिल्लक आहे आणि तुम्ही बोंबलतही नाही.
पण बैल बरं रे तुमच्यापेक्षा तर ते मागून गेलं तर लात मारते, समोरून गेलं तर शिंगावर घेते. तुम्ही कुकूनही या काहीच मारत नाही. एवढ्या थंड्या आत्मे तर मी पाहिलेच नाही कुठं. त्याच्या विषयी तो पंजाबचा शेतकरी बरा आहे, थोडं शिका. 13 महिने आंदोलन करत होता, 13 महिने ऊन वारा पाऊस सगळं अंगावर घेतलंय. जे मोदी साहेब आहे ना 56 इंचवाले, ते मोदीजीवर एक शब्द मागं घेणार नाही. पण पंजाबचा माझा शेतकरी 13 महिने सगळत होता. सगळ्या जाती पाती धर्माचे लोक ऊन वारा पाऊस अंगावर घेत होता. 700 लोक मरण पावले. पण आमचा शेतकरी मागं आला नाही. मोदींना एक शब्द मागं न घेणाऱ्या मोदींना 3 कायदे मागं घ्यावं लागले. जे कायदे स्थापित झाल्यावर सुद्धा असा पहिल्यांदा इतिहास घडला देशामध्ये का कायदा झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर मागं घ्यावं लागलं. एवढी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. पण आंडू पांडू लोगों का काम नाही आहे हो. तुमच्यापेक्षा तर महिला बऱ्या आहे. कम से कम भांडारे निघाल तर मागं तरी येणार नाही. लावाचा छत्रपती महाराज शिवाजी महाराजचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, अहिल्यादेवी होळकरांचा फोटो, महात्मा फुलेंचा फोटो लावून थोडं जमणार आहे रे. डोक्यात विचार पाहिजे ना. चला शिवाजी महाराजच्या पुतळ्याला हार अर्पण करा. केला हार अर्पण, मग काय मागण्या घाला. त्या हार अर्पणाला अर्थ काय? अरे आम्ही पाहिजे एवढे नाही आहे, भरपूर झाले. छत्रपतीने जेव्हा स्वराज्य सुरुवात केली 7 मावळे होते, 14 वर्षाचे होते, तरी आदिलशाहने रोखलं तिकडे. 1 लाख सैन्य 100 किलोमीटरवर होतं. 250 सैनिक आम्ही पाहिजे त्या गडावर बसलं होतं आदिलशाहीचं. आणि 60 जण घुसले सगळ्या जाती धर्मातले. ते दादोजी कोंडे म्हणे का या वयात अशा प्रकारचं धाडस करू नका, कापले जाण सगळे. तर जिजाऊ म्हणते कापू देत सगळे. स्वराज्य महत्वाचं आहे, कापणं हे काही फार महत्वाचं नाही. मर गए लेकिन फिर से जिंदा हो जाएंगे. आणि आम्ही निघालोय अजुल के फजूल. या देशात शेतकरी राहते का नाही राहत हेच समजत नाही मला. तुम्ही मुतले तर सरकार वाहत जातं. एवढी ताकद आहे संख्या तुमची. ते दादा जे म्हणा ना धरणात काय मुतू काय तर, आणि खरोखरच मुतले ना तर वाहत जाईल. दादा सापडणार नाही. कोणत्या नदीत गेले तर, समुद्रात गेले का डोहात गेले तर. या सगळ्या व्यवस्था जर आपण पाहतोय त्या तुम्हाला लाज का वाटत नाही रे? सरकार नावाची गोष्ट जी आहे, तुमच्या वित्तमंत्री असताना 2 मंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या शेतकऱ्याला छेडल्या जात असत, कमी भावानं ऊस विकावं लागत असत, कमी भावानं दूध विकावं लागत असत, तर लाज वाटू द्यायला थोडे. म्हणजे ठाणेदारात जर आमच्यावर अत्याचार करायला लागला तर त्या ठाणेदाराला पूजाचं नसतं, भोकाचं असतं तिकडे. ही अशी अवस्था आहे आमच्यावर. आणि आम्ही त्याला घबरावणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे माझ्यावर. 350. 115 वेळा रक्तदान केलेलं आहे. 4 गुन्ह्यात 4 वर्षाची सजा झाली. माझी माय म्हणे एवढेच आहे का, 1000 होऊ दे शेतकऱ्यासाठी, माग नको वाटू. ही लढाई आम्ही जातीभेदाची धर्माची लढाई नाही आहे. ही अर्थभेदाची लढाई आहे, पैसों की लढाई आहे. वो जितना चाहिए. ह्या गरीबाची आणि अमीराची लढाई आहे. आम्ही जिंकलो. दिव्यांगाला 600 रुपये महिना भेटतचा, त्याचे 1000 झाले, 1000चे 1500 केले. आणि आता उपोषणाला बसलोय. माझ्या दिव्यांगाला 2500 रुपये महिना केला. पैशाची लढाई जिंकलो. अजित दादाचा पगार किती आहे बघा, 3.5 लाख रुपये. 3.5 लाख. दत्ता भाऊ भरणे पगार जातो 3.5 लाख. 50,000 तरी थोडस जाणं ना, एवढे नका जाणू. आमचेच पैसे जात ना. सकाळी तोंड घासलं तरी पैसे तुमच्या तिजोरीत जाते. चहा पिला तरी तुमच्या तिजोरीत पैसे जातं. गाडीला किक मारली तर तुमच्या तिजोरीत पैसे जातं. सगळे पैसे आमचे जमा होतं आणि पगार यांचा वाढतोय. 2010 मध्ये आमदाराचा पगार 70,000 होता आणि आता आमदाराचा पगार 2.5 लाख रुपये झाला. निवडून आम्ही दिलं, पगार त्याचा वाढला. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी लढून लढून पैसे वाढतं. आता 8वा वेतन आयोग येतं, मग मजा आहे. तुम्ही राहा 2800 आणि 35 रुपये वाजवत जा घंटा त्या मंदिरात जाऊ. जय महादेव, जय श्रीराम.
एवढं म्हटलं का जमतं तुमचं? पटेंगे तो कटेंगे. एक आहे तो सेफ आहे. आता काय सेफ आहे भेट? आता सेफ काय? रोज 8 ते 9 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अरे मोदीजी सरकार हिंदुत्वाचं सरकार वरते आहे, खाली पण आहे आणि मरते पण हिंदू. लाज वाटू द्या थोडी. निवड जय श्रीरामाचा नारा घेऊन चालत नाही. प्रभू रामचंद्राचा आदर्श घेतला पाहिजे आणि ते तुमच्या कुळातही नाही मुळातही नाही चालव. फक्त आम्ही हिंदुत्वाचं नाव घेऊन मतं घेता तुम्ही. कभी इस्लाम खतरे में आ जाता है और कभी हिंदू खतरे में आता है. सच में मेरा किसान खतरे में है. पण तो उठून पेटत नाही ना रे. जातीत आहे ना तो भांडलेला. जाती पातीत भांडत राहिला म्हणजे बरं तुमचं सगळ्यांचं. गावागावात भानगडी लावून ठेवल्या. टीव्हीवर पाहिलं नाही मीडियावर तर आजचा रामदासन परब संपला. आता एक नवीन शोधन ते. यानं काय म्हटलं त्यानं काय म्हटलं जोड्या लावून का? ते मधात ते परळकर आणि जयेंद्र पाटलाची कुस्ती दाखवली. 4 दिवस येणं तसेच घेतले. राहिलं आमचं ते पेंडिंग तिकडे वाद केलं ते. हे तुम्हाला घुमवतात. हे मीडियावाले लय भारी आहे. हे कॅमेरावाले भारी नाही आहे. हे जे वरचे बसले आहे ना हे तुमचे नाही आहे सांगतोय. हे अर्धे सगळे अरबपती आहे. हे कोण विचारतोय? यानं किती काय इकून पाठवलं तर दाखवायचं काय ते ठरवतं ना. याच्या आधी काही नाही आहे. ह्या कॅमेरावाल्याला पगार विचारा किती भेटते? 10,000 15,000. या पत्रकारांना तर ते थोडा बरा असं कायच्यातच काही नाही ना. पेन्शन आहे ना काही नाही. यांची बातमी याच्या मीडियावर येत नाही. एवढे वांदे आहे यांचे. मी सभागृहात बोलत होतोय बाबा तुम्ही सगळे मीडियावाले कॅमेरावाल्याचं काय रे? त्या पत्रकाराचं काय रे? त्याचं भविष्य काय आहे? तुम्ही किती पैसे कमावले या मीडियावाल्यानं? काढू का सगळे बाहेर? सगळा अरबपतीवाल्यांच्या हाती मीडिया गेलाय. तुमच्या हाती काय? ते व्हॉट्सअप आणि युट्यूब 5 टाकत जा. त्याच्यात इथे दुसऱ्या बायाचे काही खेळणे, ते मटण असं केलं, डाळभाजी अशी केली, याच्यात जास्त चालू असतं. शेतकरी किती डुबला ते पण दिसत नाही. सारख्या बातम्या. रामदासजीनं असं म्हटलं, परतनं असं म्हटलं, परळकरनं असं म्हटलं, जयंतरावनं असं झालं. हे उठले ते बसले. आता जागे होते उठा दाखवा द्यायचे थोडंसं. आम्ही मरतोय तर काही नाही. आयलो मोहम्मद म्हटलं तर दंगल होतं. 6.5 लाख शेतकरी मेला तर गावही बंद राहत नाही. वार शेतकरी काचा किस्सा नाही काल से आया है. जातीच्या नावानं पेटायला वेळ लागत नाही आणि इथं पेटलंय तरी पेटत नाही. वा कसं होणार आमचं चांगलं? आज कर्जा मागत कर्ज आमच्या अंगावर होतंय आणि पैसे नाही म्हणून सांगतोय. तुमच्या अंगावर कर्ज आहे का? इथे एकही कर्जबाजारी शेतकरी नाही. हात वरती करा बरं. सगळे मस्त. आणि एकही नको येऊ आंदोलन आले. घरीच वाट पाहिजे टीव्हीवर झाली काय तर माफ. असे अर्धे शेतकरी आहे. त्याला जाऊ दे रे आपण बस घरी. या बायकोच्या गळ्यात हात टाकून टीव्ही पाहिजे झालं काय माफ? हा कठीण काम आहे. पण शेतकऱ्याची लढाई लढणं म्हणजे वांदाच आहे सगळा. ते शरद जोशी साहेब लढता लढता गेले. 3.5 लाख रुपये पगार होता विदेशात. तुमच्यासाठी अवघा महाराष्ट्र पालखा घातला, पाया खाली घातलाय. जोशी नावाचा माणूस शेतकऱ्यासाठी लढत होता. पवारने लढत होता. जोशी लढत होता. भरणेने लढत होते. जोशी लढत होते. कडू लढत होता. जोशी लढत होता. ज्याच्याकडे 1 एकर जमीन होती तो तुमच्यासाठी लढत होते. गोळीबार झाला, अंगावर गोळी घेतली, रक्त बांबळ झाले. आयुष्यात लढणं थांबवलं नाही. घरची बायको आत्महत्या करून मेली आणि शेतकऱ्यानं मात्र हिंगण गाठले पाळलं. अशी नालायक व्हावी. कारण तो जोशी होता म्हणून मत मारला नाही. तुम्हाला जातीचे पाहिजे ना. आपल्या जातीचा पाहिजे. लुटणारा असला तरी थोडी लाजलज्जा काहीच राहिली. सामान्य चांगल्या कार्यकर्त्याचं जग संपलं. सगळं संपलं. जात दाखवा नाही तर पैसा फेका. विषय संपला राजकारणाचा. काय चांगलं राज्य आहे? धाक नाही राहिला सरकारवर. एक तर मशीन खरेदी करून घेतल्या साले ना. किती काय रोज झाला तर बटन आपल्याच ताब्यात आहे. मी तर म्हणतो निवडणुका आता निवडणुकीच्या कार्यालयात झाल्याच नाही पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळेत तुमच्या बीजेपीच्याच कार्यालयात ठेवत जा आणि तिथंच बटन दाबत जा. सांगत जा झालं मतदान, आले जिंकून. धाकच नाही आहे. लोकशाहीतला कणा आहे. लोकशाहीतला मतदान एक कणा आहे आणि लोकशाहीतला कणा जर मेला तर लोकशाही काय फायद्याची होते?
इथे तुमच्या मताला किंमतच राहिली नाही. लागत तशा पद्धतीनं आम्ही पाहिजे खेळ खंडोबा चालू आहे. माझ्या मतदारसंघात 13,000 मतं चौबल आहे. 4 वेळा 4-5 वेळा किती जणांना मतदान केलं, त्या 4 जणांना मतदान केलं काय हे विचारायला आम्ही एसडीओ माहितीचा अधिकार टाकला. ते म्हणे आम्हाला देण्याचा आदेश नाही, कोर्टात जावं लागेल, कोर्टाचा आदेश द्या. कोर्टाचा माहितीच आहे कोणाचं आहे तुम्हाला. तर ते नवनीत राणा आमच्या इकडे त्या उभ्या राहिल्या जानकरजी, आणि ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं 3 न्यायाधीशाचा निकाल लागला. एसटीत बसल्या, एसटी मध्ये बसल्या, आणि बावनकुळे काय म्हणे अगोदर त्याच्या बाजूनच निकाल लागते. त्या घरीच कोर्ट आण ना, अगोदर सांगायचंच होतं. तर हे भाजपच्या कार्यकर्त्याला जड जाणार सांगतोय. हे अशा पद्धतीची लोकशाहीतून जे हुकुमशाही तुम्हाला चालली ना, हे तुम्हाला सगळ्याला मारणार आहे. कोणी टिकणार नाही. कारण दडपण नाही, कुठल्याही प्रकारचं भय राहिलं नाही. जे म्हणान तशा पद्धतीचे नाच, कुठलं इथलं गुंडा ते कोणतं आहे ते घयाड का मयाड, तिकडे ते घायवळ, तिकडे तो काय तो बीड मधला काय नाव आहे तो आक्या, वाल्मिक कराड, सगळं इकडे अशीच आहे. अर्धे तस्कर तर याच्या बापाईनच खरेदी करून टाकले. सगळे रेतीचे धंदे सगळं चालू आहे. काही दडपण नाही आहे. सत्ता, कार्यकर्ता, पैसा. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्राचं. 7.5 लाख करोड. 3 लाख 2 लाख गेले कर्मचारी अधिकारी आले, पगार आले दर महिन्याला. वर्षाला 3-2.5 लाख काढून ठेवले. 2.5 लाख गेले. 5 लाख शिल्लक आहे का नाही. 5 लाख कोटी गेले कुठं. 45,000 कोटी लाडक्या बहिणीला गेले. तरी किती शिल्लक आहे इकडे. 5 लाख कोटी शिल्लक आहे. ते जातं कुठं पैसे, आणि पैसे नाही म्हणून बोंबा मारायच्या. आता मोदीजीने 10,000 दिले त्या बिहारची निवडणूक जिंकासाठी. तुम्ही लाडक्या बहिणीला 10,000 देता, तर शेतकऱ्याला द्या, कामगाराला द्या, त्या ऑटोवाल्याला द्या, त्या मजुराला द्या. इकडे भावाला लुटाचं. एका टनामागं 600 रुपयाचा घाटा आहे तुम्हाला. एका एकरामध्ये जर 50 टन पकडलं तर 6×5 3,000 ना, 20,000चा 20 ते 30,000चा घाटा आहे. दिलं 1500 आणि लुटलं 30,000. इथचा इथंच लावून दिलेला आहे व्यवस्था. म्हणजे फिकर नाही, काही लोट नाही. आम्ही जर अशा पद्धतीनं सगळं ऐकायला लागलो, आणि राजकारण म्हणजे सगळं काही नसतं. लक्षात घ्या, आम्ही जे लढतो आहे ती लढाई जर आता थांबली, हे भाव घेऊ कर्जमाफीची तेवढ्यापुरती मर्यादित लढाई नाही आहे. तुम्ही शेतकऱ्याचं अस्तित्व संपवायचं आहे. लक्षात घ्या. कारण त्याला जातीत एकदा भांडून टाकलं आणि उरलेला धर्मात जर भांडवला तर शेतकरी म्हणून भांडायला राहणार तरी कोण आहे. हे गणित समजा हे षडयंत्र आहे. जसा जगाच्या व्यासपीठावर भारत बाजारपेठ आहे, हे लुटणे केले आधी आहे. आता 11% आयातकर कमी केला कापसावर, आणि 25 लाख आम्ही पाहतोय गाठी आणल्या भारतात. 25 लाख एका फोनवर. ट्रम्पने एक फोन केला मोदीजीला की भाई कपास पड़ा हुआ है मेरे देश में, क्या करेंगे, तो भेज दो. विदेशातला 25 लाख आम्ही पाहतो गाठी जर आमच्या देशात येत असत तर कापूस उत्पादक शेतकरी जगन कसा. हा सगळा घोर गंगाळ आहे. काही कोणाचं नाही. तुम्ही मराठीसाठी ठेवलेला आहे. तुम्ही हातपाय हलवावं आपण जिवंत आहे हे दाखवासाठी 28 तारखेला आपण आंदोलन ठेवलं. तुम्ही येणार आहे आंदोलनाले. दोघं जण आवाज उठलाय. बाकीचे ना आता शर्मेपोटी वरते करत आहे. असा वांदा आहे आपला सगळा. एवढं सांगून गेलं वाया. याच लागत बच्चूकडू मोठा व्हासाठी नाही, जानकर साहेब मोठे व्हासाठी नाही, विठ्ठल पवार मोठे व्हासाठी नाही. काय राजू शेट्टी आम्ही होते ते येणार होते, पण त्यांचं काही ऊस परिषद आहे, विमानाचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे एकत्र झालो. लहान सहान सगळ्या संघटना. तुम्ही म्हणा एकत्र व्हा, झालो एकत्र. तुम्ही एकत्र कधी होता. गावातले 4 गट भांडत राहायचे, आणि राज्यात 10 गट एकत्र होऊन सत्ता करते, आणि केंद्रात 24 गट एकत्र होते, ते पंतप्रधान होते. गावातले 2च गट एकत्र होत नाही. एवढे महाभूकाव आहे. म्हणजे तुम्ही जे गावात भांडता त्याचे गटवर ते एकत्र आहे, आणि तुम्ही विरोधात आहे. एवढं मूर्ख कुठे सापडतं का रे लोक. वरचे नेते सगळे याचा बाप एक, आणि आमचे बाप अल्ल. हे बंद करावं लागलं.
एकदा असं नाही निवडणुका लढल्या तरी चालतंय. त्या आजचा कोणता दोष संग्राम जगताप म्हणतोय का हिंदूने हिंदूपासूनच खरेदी करा. आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी पिकूच नका. कोण खरेदी करते पाऊस आलेले. तुम्ही भांडत बसा हिंदू मुसलमान काय भांडायचं आहे. आपण ठरवलं पाहिजे ना. नाहीतरी घाट्यातच आहे दरवर्षी पिकू. एक वर्ष जरी पिकवलं नाही ना मस्त आपल्या शेतातच बंगला बांधून टाकायचा नाही तर एखादा टेन घे आणि मस्त आराम करायचा. मी पाठवून देतो तुम्हाला चांगले पिक्चर पाहले काय पाहिजे. नौका पिकू एक वर्ष असंच करावं लागत. मग काय खाईल माहीत पडत. पण तुम्ही एकत्र होत नाही. तुमचं कसं आहे मला मामा आहे बीजेपी मी कसं विरोधात जाऊ घे मग टोले. ते यवतमाळले मोठं होतं भाषण चांगलं झालं म्हणे बच्चू. म्हटलं मग घोडं कुठं वाढलं नाही म्हणे मामी बीजेपीत आहे म्हणे. म्हटलं घे मग जाऊ दे बीजेपीत. हे लहान लहान मेंदू आहे ना एवढं लहान मेंदू आहे एवढी घाण आहे ना त्या मेंदूमध्ये. जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी गुलामी करणं सुरू आहे कार्यकर्त्याची. फक्त जिल्हा परिषदची तिकीट मला भेटली पाहिजे. बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे अशी पैदाच गावागावात आहे. बापाला काही किंमत नाही. 9 महिने बाळ पोटात ठेवतं ती माय दुःखात मरते तरी याची काही राग येत नाही. माय महत्वाचे आहे नेते महत्वाचे नाही. बच्चू कडू जरी असला तरी निष्ठा नेत्यावर नाही पक्षावर नाही. नेता आम्ही पाहतो निष्ठा माझ्या जमिनीवर माझ्या माय बापावर ठेवा. त्या हलकट नेत्यावर ठेवू नका. ते कामाचे नाही आहे तुमच्या. ते कधी कामात येणार नाही. ते फक्त वरफळून खासाठी आहे. पैसे नाही म्हणताय तर मी सांगतोय कुठून कुठून कसे पैसे काढता येतं. येऊ द्या अजितदादाला आमने सामने बसू इथंच सभा घेऊ. कुठले पैसे कसे काढायचे आहेत आम्ही सांगतोय तुम्हाला. दत्ता भोले बोलावून घ्या. ते करणारच नाही आहे. आणि तुम्हाला माहिती ते तुम्ही जर तुमची हालत तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तर तुम्हाला असं वाटून आलं का चला बच्चू कडू तर बोलून आला आपल्यावर तर आफत नाही. म्हणजे तुमचे इथून कोणी तर वैकलंय का रे तो इतका बरोबर तू चूप कोण होता मर आता. जिल्हा परिषदची तिकीट नाही आणि आमदार निधी नाही ठेकाय नाही गेलं ते आता मला म्हणत होतं ह्या कालव्यासाठी लोक येत नाही म्हणे. कोणता आहे ह्या कॅनल आहे उचल पाणीमध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्या माघारी घ्याव्या. पण म्हणजे तिथं केसेस दाखल झाल्या आणि असं आहे जर नाही जर याच्यात दिसला तर त्याला पाणी सोडणार नाही. इथून अन्याय असं मोगलही करत नव्हते. मित्र लक्षात घ्या आम्ही जे बोलतोय त्या राजकारणासाठी नाही संताप आहे या वेदना आहे. जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो ना तर तिकडे गोंदियापासून सुरुवात केलं त्या गडचिरोलीपासून फिरत फिरत इथपर्यंत आलोय. आता उद्या कोकणात आहे. सगळं इकडे सारखी अवस्था. आंब्यावाला मेला मच्छीवाला मेलाय ऊसवाला मरतोय. केळी 300 रुपये जळगावची 300 रुपयानं चालली. तुमची तरी बरीच चालली. ते 300 रुपये 500 रुपयानं 500 रुपयाचं ते केळी याच्या फक्त गाडीत टाकली आणि हा गाडी 5 किलोमीटर चालवली का 1100 विकते तो व्यापारी. फक्त गाडीत टाका लागते. ते बामणाचा हात लावला का भाव वाढले. पूजा पावली देव पावला. पण गाडीतच टाकायची देर आहे केळीला. गाडीत टाकल्याबरोबर भाव वाढतोय. म्हणजे जसं दुधाचं एक मशीन फिरवली का 60 रुपये आणि नाही मशीन फिरवली का 35 रुपये. वा पण तुमचे हात एवढे चांगले चाले हो. तुमचा हात लागल्याबरोबर तुमचं दूध 65 रुपयात खपतं आणि आमचा हात लागला का 35 रुपयात. हातच छाटून टाकायला पाहिजे चालेल. जे हात आम्हाला कापायला निघाले असेल तर. आणि मी तयार आहो. मला काही फिकर नाही आहे. मला काही राजकारण करायचं नाही आहे. महादेवराव मुख्यमंत्री झाले म्हणजे जमलं. त्याच्यानंतर आपण पाहू काय करायचं. मला काही त्या सत्य मी 20 वर्ष बगर पार्टीचा आमदार होतोय ना. कोणता पाठिंबा ना काही नाही. मला तर राष्ट्रवादी त्या आबा होते पाठिंबा देतो. मला पाठिंबा नाही पाहिजे. कोण गुलाबी करेन तुमची. एका पाठिंब्यावर बोलू नको असं बोलू नको तसं करू नको. हे बच्चू कडूच्या रक्तात नाही आहे. मी जेव्हा विधानसभेत बोलत होतो माहित आहे एक आमदार भेटला खालून चिठ्ठी दिली म्हणजे माले मतदारसंघातलं बोला. म्हटलं तू कोण नाही बोलत. तर माझीच सत्ता आहे म्हणजे पक्षाची मी कसं बोलू. हे असे भामटे निवडून देतोय तिकडे आपण. त्याच्या मतदारसंघातलं बोलू शकत नाही. असे गुलाम आहे अर्धे अधिक आमदार. गुलाम आहे. फक्त मंत्रिपदासाठी गुलाम होतं. ते बोलायला तयार नाही. याचा अर्थ काय
ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला ते मत आम्ही पाहतोय. तुमचा प्रेशर राहिलं का? तुमचा दबाव राहिला का? तुमचा अंकुश राहिला का? काय म्हणताय आम्ही? अरे पार्टीची तिकीट काय निवडून येत आहे? पार्टी महत्वाची नाही, अरे मतदार महत्वाचा असला पाहिजे. कारण मत मला आहे, त्या दिल्ली मुंबईवाल्याचं नाही, साल्यांचं. त्या दिल्लीतनं लोक बोंबलला इकडले सगळे मेंढरासारखे कामी लागतंय. ते तिकडलं मेलं ना तर गावागावात बॅनर आहे, मला बाप पेला तर याच्या साला फोन येत नाही. ह्या बदल करायचा आहे मला मुळापासून. तुमची तयारी असो नसो, मी मगाही म्हटलं कार्यकर्त्याले, तुम साथ में रहे तो गांधीगिरी, नाही साथ में रहे तो भगत सिंहगिरी, उखाड़ के फेक देंगे साले. आमचं आयुष्य याच्यातच जाणार आहे, ठरवलं आहे कसं म्हणायचं तर. दारू पिऊन त्या नालीत मेल्यापेक्षा रक्त सांडून चालत शेतकऱ्यासाठी मरू आम्ही. तुम्ही आले काय नाही आले काय काय याच्यात आता हे आली मला चिठ्ठी आहे शेतकऱ्यांच्या बोगस काय रे बियाणं. हे सगळं गुजरातचं आहे, मोदीजीची कृपा आहे. ते अमित शहा दोन्ही टाकू बसले तिकडे. हे तिकून येतं बियाणं, सगळं बोगस बियाणं गुजरातमधून येतंय. सगळ्या गुजरातच्या कंपन्या फार लुटतंय. त्या गुजरातमध्ये 1% सुद्धा बोगस बियाणं भेटत नाही. महाराष्ट्रात 15%वर गेलो आम्ही. जय श्रीराम. काहीच नाही होत. लावा पूजा करत जा, बियाणं टाकत जा. अरे एका दाण्याचे 100 दाणे उगवतो तरी घाट्यात, आणि 100 किलोचं लोखंड टाकलं तर 80 किलो भेटते तो नफ्या. गणित तिथंच बघलं सगळं. सगळ्या इकडे करप्शन आहे. त्या खताची सबसिडी किती वाढवली माहिती आहे? 1700 रुपयाची सबसिडी 10,000वर गेली. युरियाची असन अधिक काही बाकीच्या रासायनिक खत सगळं आम्ही पाहिजे तिकडे खाणं सुरू आहे. मग तुमचा युरिया चांगला आहे तर आमचं खत काय बेकार आहे का? शेणखत ते तर त्याचं बाप आहे. शेणखताने सबसिडी नेपाळला देतं, आम्हाला नाही भेटत. आम्ही काय म्हटलं, हा सगळा धंदा तुम्ही भाव देऊ शकत नाही, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. मग आम्ही त्यांना सुझाव दिला, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या. तो मजुरीचा खर्च आहे ना तो एमआरजीएस मधून कव्हर करा. मग 5 गाईला 1 मजूर द्या. 1 मजूर जरी दिला तरी आमचं भागतंय. थोडा भाव कमी जास्त झाला तरी तो शेतकरी जिवंत राहू शकतोय. आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत जो मजुरीचा खर्च आहे तो जर ऊस उत्पादक शेतकऱ्याला भेटला तरी तो कव्हर होतोय. 50% खर्च मजुरीवर जातोय. तेही करत नाही. भावही द्यायचा नाही, खर्चही कमी करायचा नाही. स्वामीनाथन काय म्हणायचंय? स्वामीनाथन म्हणायचंय का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे. म्हणजे खिशात पैसे किती येतात ते महत्वाचं आहे. आम्ही 60 टन ऊस घेतलाय, तो 60च्या ऐवजी आम्ही 100 टन घेतला, पण 100 टनाचे पैसे 60 टना एवढे झाले. तर अर्थ काय? अगदी भावांची सांगड घालावं लागल. खिशात पैसे किती येतं ते महत्वाचं आहे. 2004ला स्वामीनाथन स्थापन झाला, 6ला रिपोर्ट दिला. तेव्हापासून काँग्रेसवाल्यानं काहीच केलं नाही. मोदीजी आले, भाई और बहनों किसान के अच्छे दिन आएंगे, 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा. 15% भेटत नाही. 15%. या राज्यातल्या ऊसाला 4,200 रुपये भाव भेटायला पाहिजे अशी शिफारस राज्य सरकारनं केली. आणि भाव जाहीर किती झाले? 3,550. म्हणजे 500-600 रुपयानं टन आम्ही पाहिलं कमी दिलंय. मी मोदीजीला विचारलंय, तुम्ही चहा विकत होते मोदीजी, किती टक्के नफा घेत होते? साधा चहा मोदीजीनं विकता विकता पंतप्रधान झाले. तिथं तुम्ही 100% नफ्यानं चहा विकला. आम्हाला 15% सुद्धा भाव भेटत नाही. नफ्याला भाव भेटत नाहीये. त्या कपात काय पाणी अर्ध दूध आणि एवढीच चहा पत्ती, एवढीच साखर, काय मीठ टाके का नाही टाके तर, आणि खालून गॅस. 100% नफ्याला चहा जातोय. भजे आणि बेसन त्याच्यात कांदा मिरची टाकली आणि तळवलं का 200% नफा जाते. एकही नफा, एकही धंदा 15%नं कुणीच चालवत नाही. कुणीच चालवत नाही. आम्ही महामूर्ख आहोत हे आमचं म्हणणं नाही, जगाचे रिपोर्ट आहे. एक आमचा व्हिएतनाम असेल, भारत असेल आणि एक अंटालिका कुठला एक देश आहे, हे 3 देश 20% घाट्यानं शेती करते. इथला शेती 20% घाट्यानं, नफ्यानं नाही. तुमचे जर पुढं मागं एवढे वाईट दिवस येईल का तुमच्या आता मला 42 लोकांचा अर्ज आला
45 वय आहे म्हणे, लग्न झालं नाही. म्हटलं मर मग आता. शेतकरी आहे, शेतकऱ्याला कोण पोरगी देते हो? देतय कोणी पोरगी? चपराशाले कबूल आहे, पण तुम्हाला देत नाही. 45 वय झाले, आता लग्न करून काय करायचं? मराले तर पोरगीच भेटत नाही. शेतकरी म्हटलं का तो उठून जाते, पुरीचा बाप फट याला नाही द्या ना. तुमची समाजात या परिवारात इज्जत राहिली ना, समाजात आहे ना गावात आहे. पैसा काम करतोय भाऊ. पैसा आहे तो बंगला आहे, पैसा आहे तो गाडी आहे, पैसा आहे तो इज्जत आहे, पैसा आहे तो एज्युकेशन आहे, पैसा आहे तो नोकरी आहे. सब पैसों पर आहे आणि तोच काटला आमचा साले. या सगळ्या व्यवस्था आम्हाला बदलावं लागेल. आपण सर्वांनी इथं आला जेवढे असेल तेवढे ठीक आहे. पुढच्या वेळेस वाढेल थोडेसे, नाही तर तुम्ही गायब देता, बाकीचे हे गेले हे आले. पण ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे भाऊ. मी शेतकरी जिवंत आहे दाखवायचा आहे. झेंडे कोणते लावा, हिरवे लावा, पिवळे लावा, कोणत्याही पक्षात राहा, आम्हाला काही लेनदेन नाही. कुठल्याही जातीचं बॅनर लावा, आम्हाला काही लेनदेन नाही. झेंडा कोणत्याही रंगाचा असू दे, त्याचा जो कापड बनतो ना, तुम्हाला बाप शेतकरी पिकवतो, लक्षात घ्या. तो शेतीतून निघतो. कापसाशिवाय कापड नाही, कापडाशिवाय झेंडा नाही. जे जास्तच निष्ठावान असेल ना, त्याच्या मरताना त्याच्या ढुंगणाला झेंडा लावून विकवा, पाठवा, लावून द्यायचं. लय निष्ठावान आहे, एवढे निष्ठावान आहे का बस मरणचा पक्ष सोडणार नाही. मरती आता त्या पक्षाच्या निष्ठावानवाल्यानं आमचा वाटा केला. मी तर म्हणतो बच्चू कडूवाले निष्ठा ठेवू नका, निष्ठा त्याच्या कर्तृत्वावर ठेवली पाहिजे. हे असं कर्तृत्व. इथे शेतकरी रोज मरतोय, तुम्ही कर्जमाफी देत नाही. देवाभाऊ एवढं लबाड बोलते राव. ते देवाभाऊ विरोधी पक्षातले देवाभाऊ खरे का हे खरे हे समजत नाही. कोणता कॅमेरा लाव म्हणजे समजून खरा माणूस कोण आहे, भूत होय का कोय खरं होय. आता ते म्हणत होते जेव्हा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते तेव्हा म्हणत होते ओला दुष्काळ जाहीर करा. आता म्हणते ते बसत नाही, ओला दुष्काळ शब्दच नाही. मग तेवढा आला होता का? तेव्हा तुम्हीच बोलणार होते. कर्जमाफी तुम्हीच म्हटलं होतं. शेतकऱ्याची कर्जमाफी काय म्हणत होते ते? कर्जमाफी 7-12 कोरा कोरा 3दा म्हटलं कोरा. एकदा तर कर रे राजा, 3दा बोलला ना कोरा कोरा. आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ. दुष्काळ पडला तर हे म्हणतं आता मार्च महिन्यात तो. योग्य वेळ कधी? वेळ आपण आणली पाहिजे. एक शेवटचं सांगतो, संपवतो. तुकडोजी महाराज काय म्हणायचे माहिती आहे का? एक चांगला अभंग प्रसिद्ध आहे त्यांचा. लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव तेले चोराचं भेव, दुधाचा देव तेले बोक्याचं भेव, आणि राजकारणी देव, हे मी जोडलं, राजकारणी देव तेले मताचं भेव. मत ज्या दिवशी पलटल त्या दिवशी हे पलटल्याशिवाय तुम्ही टाळ्यागिऱ्या मस्त वाजवता पण अंगात पैस नाही आणत ना रे. वांदा तो आहे. इकून गेले का दादा, नाही तर भाऊ जिंदाबाद. मामा आम्ही गेलो होतो पण थोडंसं होतंय पाय तिथं गडी कसा बोलते काय. सगळं शेपूट हलवायची सवय लागली जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी. कसं होणार आम्हाला समजत नाही. आम्ही लढाई लढू. ज्या शरद जोशी साहेबांना आपण पाळलं, बाबासाहेबांना नाही पाळलं. छत्रपतीला मराठ्यांनी त्रास दिला. वतनदारी त्यांचीच जास्त होती. वतनदारी जगातला बंद करणारा छत्रपती राजा होता. जिजाऊनं 10 डाव सांगितलं आणि संभाजी राजा शहीद झाला तरी वतनदारी सुरू केली नाही. सासऱ्याने वतनदारी दिली नाही आणि सासऱ्यानं वतनदारी दिली नाही म्हणून औरंगजेबाने सांगितलं संभाजी इथं बसलाय. हे राजे पण होतं आणि 8ले राजे आहेत साले. अहिल्यादेवी होळकरांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतोय. अहिल्यादेवी जेव्हा 9 वर्षाच्या होत्या तेव्हा मल्हाररावने मंदिर बांधायचं ठरलं गावात आणि मंदिर बांधता बांधता पाणी लागलं. त्या मायलेखी 4 किलोमीटरहून पाणी आणत होत्या. तेव्हा 9 वर्षाची अहिल्यादेवी म्हणतात मल्हारराव मंदिर नाही वीर बांधा. हा विचार महत्वाचा आहे. हा विचार आमच्या तुमच्या डोक्यात आला पाहिजे. तो एका जाती धर्मासाठी नव्हता, आमच्या सगळ्यांचं खरं तर भलं करण्याचा होता. आम्ही अर्थकारण समजलो पाहिजे. निवड इतिहासात जाऊन चालणार नाही. पण आता आमच्यासोबत काय होतं, आताच्या घडीत आम्हाला कसं लुटलं जातं हे अर्थशास्त्र समजलं पाहिजे. तुमच्या डोक्यात इतिहास आहे, तो मुद्दाहून घातला जातं का इतिहासात रमले पाहिजे. हा पुतळा तो पुतळा नंतर त्याचा पुतळा मरा याच्यातच. आताचं अर्थशास्त्र काय,
त्या अर्थामध्ये आमचा अर्थ लागतं का नाही लागत हे आम्हाला तपासण्याची गरजच पडत नाही आणि पाहतही नाही. लूट कशी होते हे पाहिले पाहिजे. साधं पेट्रोल डिझेलवर 15 रुपये वाढवले. जगात 40% भाव कमी झाले. 20% भाव कमी झाले पाहिजे होते तर 15% वाढवले आणि 15% 7 लाख करोड 5 वर्षात 5 कंपनीनं कमावले. 20 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत गेले तुमच्या गाडीच्या माथावर. समजणार कोण? याच्यासाठी लढणार कोण? हे समजून घेणार कोण? काय डीपीआर सोडून हे आता व्यक्तिगत आहे ना रे तुझं. बारामती अॅग्रो याने का तुझ्या शेतात रस्ता टाकला? कोणाचं आहे बारामती अॅग्रो? पवारांचंच आहे. घ्या हे मेला आता मग तर त्या मग पवारलाच मारले ते. या शेतकऱ्याचा डीपीआर सोडून प्राजिमा 84 हा रस्ता गावठाणात घालून शेतकऱ्याच्या शेतात घातला. पवार आहे. हे पवार इकडे आहे तिकडे आहे. सांगू का? हा या तहसीलदार जर ऐकत नसन तो तू सत्तेच्या मतानं ऐक. आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहू. तुझा पूर्ण पान फेडल्याशिवाय राहणार नाही. आजकाल अधिकारी हे साले सत्तेतले पक्षाचे झालेले आहे. अर्ध्याधिक हरामखोर आहे. ते आहे भाऊ आहे ऐकत नाही. अरे 2 मारा ना कानपडीत काय फरक पडते? 353 लागतंय. माझ्यावर 15 मला वाटतं 51, 53, 353 आहे. 353 ठोका एकदा काय फरक पडणार आहे? नाहीतरी काय जपणार आहे? इथून काय रोज सकाळी जेवा झोपा उठा एकदा ठोकून पहा काय हरकत आहे? हे कायद्याने मानत नाही. कायदा गुंडाळून ठेवतोय. वरचे सगळे सारे यांचे बाप आहे. सेवा आम्ही कायदा आणला. सेवा आम्ही कायदा काय म्हणतं? अर्ज दिल्यानंतर 7 दिवसात उत्तर भेटलं पाहिजे. भेटते का कुणाला उत्तर? देऊ शकत नाही. फार एकाही सेवा आम्ही कायद्यामध्ये एका अधिकारावर कारवाई नाही. हे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही रायगडचं उपोषण झालंय. उपोषण झाल्यानंतर मिटिंग झाली आणि 350 लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं दिव्यांगाचं. मुख्यमंत्र्यांना आदेश दिले 8 दिवसात कारवाई करा. झालीच नाही. तुकाराम मुंडे आले मग कारवाई झाला. असा पाहिजे माणूस. हे आहे पालुगाले. सांगते मुख्यमंत्री ते ऐकायलाच नाही प्रशासन तयार. आमच्या आधील्या एका दिवशी चालावर आणतो. मी जेव्हा आमदार झालो ना भाऊ गावागावात रावटी घेऊन गेलोय. गावागावात सगळं शाळेतल्या दप्तर गिफ्तरासहित स्टेजवर हे इकून सगळं तहसीलची रांग, इकून बीडीओची रांग, इकडे शाळेची रांग सगळे एका ठिकाणी. इकून अर्ज आला इथं अर्ज भेटायचा लिहून देणारा भेटायचा ठपका मारायचा. ठपका मारला का समिती वरते महिना सुरू. ते नायक पिक्चर पाहिला होता मी अनिल कपूरचा 1 दिवसाचा मुख्यमंत्री. म्हटलं चालेल असंच करायचं आपल्याला आणि तसंच केलंय. 35,000 जातीचे दाखले 2 महिन्यात दिले. 2 महिन्यात 35 लॅमिनेशन करून शाळेतच. एक काय माणसाला शाळेतून बाहेर नाही लागलं. इच्छा पाहिजे ना. यांचेच जातीचे दाखले काढायचे यांचीच आयुष्य चालतं जाते. तुमचं काय काढणार आहे? ही अशी सगळी प्रॉब्लेम आहे. तुम्ही आम्ही किती काही बोला तुम्ही कसं आहे असं ऐकून असं मस्त घेता जशी म्हैस पाण्यात बसली. ते कशी मस्त बसली राहतं आणि 8 लाख निघाले तिथून. काय फरकच नाही पडत. मारा लुटा काही करा. भावाला जमीन देणार नाही पण भावासाठी लढणार नाही. बिलकुल नाही लढायचं. ही मानसिकता बदलावी लागेल. आणि कुछ रहा तो मैं हूं ना जिंदा. महादेवराव जानकर आहे ना. जरी या तालुक्यानं मतं कमी दिले त्यांना तरी आहे ना ते तुमच्यासोबत. तुम्ही मारले असते मतं तर खासदार राहिले असते. पण राहिले असते खासदार तर मग आमच्यासोबत असते का नसते माहित नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व महत्वाचं आहे की ते कोणत्या पक्षात गेले नाही. आणि ते काय म्हणतात शेपूट हलवाचा कार्यक्रम नाही आहे. ते एक निवेदन आणूच राहील तुम्ही. काय आता छत्रपती हायस्कूल या संस्थेत माझ्यावर शैक्षणिक अन्याय झाला. कोणाची संस्था? हे पवारशीच होय. ह्या वांदा एकानं रस्ता घातला एकानं शाळेतून काढलं. काय कोणाची संस्था? छत्रपती हायस्कूल कोणाचं आहे? साखर कारखान्याचं.
तिकडे लुटणं कमी झालं तर इकडे लुटणं सुरू. मी पाहतोय हे दादा, तिथला नंबर द्या त्या अधिकाऱ्याचा, त्या अधिकाऱ्याचा नंबर द्या. ठीक आहे, आपल्या सर्वांचा आभार मानतो. एकदा जोराने नारा द्या, जय जवान. काय आवाज आहे, एवढाच आवाज आहे. भारत माता की जय. वंदे मातरम. बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जानकर साहब आगे बढ़ो.